झी 24 तास एक पाऊल पुढे। सार्वजनिक उद्रेकाचं करायचं काय हा मूळ प्रश्न आहे आणि त्या मूळ प्रश्नाविषयीच आत्ता आपण बोलणार आहोत। आतापर्यंत आपण पार्श्वभूमी एकंदर बोलत होतो, मानसशास्त्र काय आहे ते बोलत होतो, उपाय काय योजले जायला हवेत याकडे आता आपण वळणार आहोत। संदीपजी, मी सगळ्यात आधी आपल्याकडेच येते। मुळात सुरुवात घरापासून, जसं नीनाताई म्हणाल्या की सुरुवात घरापासून व्हायला पाहिजे। संस्कारांचा मुद्दा या सगळ्यामध्ये येतो, जडणघडणीचा मुद्दा येतो। उपाय काय योजले जायला हवेत किंवा अशी जी आंदोलनं होतात त्यामध्ये सहभागी होताना काही स्वतःची अशी एक बैठक असायला हवी का? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कायद्याचं समर्थन करण्यासाठी कायदा मोडणे हे कुठेच समर्थनीय नाही। मी या प्रश्नाचं दोन भागामध्ये उत्तर देईन की आता हे तत्कालीन ही जी ऍक्ट झाली, तुम्ही जर वाचाल तर त्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व असणारे जे कल्प्रिट्स आहेत त्यांना एक बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये ती डिस्टर्ब मेंटॅलिटी आहे। तुम्ही जर खूप डीपली बघाल तर त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम्स त्यांना आहेत, पण आता सोसायटीतल्या लोकांनी त्या प्रॉब्लेम्सकडे कधी बघितलंय का? मानसशास्त्रीय याच्याकडे त्यांना कधी जाण्याचा मार्ग तरी उघडला होता का? त्यांना कधीच ट्रीटमेंट मिळायला पाहिजे होती, त्यांनी कधीच सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे होतं, परंतु ते मार्ग का बंद झालेत? कारण मला तर वाटतं पुढचं आंदोलन हे ह्याच्यासाठी सोशल इंजिनिअरिंगसाठी व्हायला पाहिजे की छोटेसे इन्सेप्शनच्या लेवलवरती ही मानसिकता जेव्हा तयार होते तेव्हा ती मानसिकता तयार होताना त्याच्यातले प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करा, गो टू द सायकॅट्रिस्ट। पण आपण वेडा, सायकॅट्रिस्टकडे गेलं की वेडा म्हणतो म्हणून बरीचशी लोक जात नाहीत आणि त्या लेवलचा तो प्रॉब्लेम ग्रूमअप होत राहतो आणि त्याचा परिणाम कुठच्या तरी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीमध्ये होऊ शकतं। हा एक भाग झाला की टेक द ऍक्शन इन्सेप्शनच्या लेवलला। आणि दुसरा उपाय मी म्हणेन तर एकदमच फार बेसिक आहे की आपल्याला आता भारत देश प्रगत झाला पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।